नमस्कार, मैं राशि। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। इस महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे भंडारा की, जहां सभी सरपंचों ने जिला परिषद के गेट के सामने बैठकर किया विरोध प्रदर्शन। आगे चर्चा करेंगे कन्नड़ की, जहां भारी बारिश के चलते नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। साथ ही चर्चा करेंगे संभाजी नगर की, जहां विवादित पोस्ट को करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। भंडारा जिले दोनों बार दौरा राज ठाकरे का कैंसिल हुआ था, लेकिन इस बार 18 सालों में तीसरी बार आज गोंदिया से होते हुए भंडारा शहर में शाम 6 बजे मीना होटल में महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे पूरे महाराष्ट्र का दौरा करके पदाधिकारियों से मिलकर आने वाले विधानसभा चुनाव के पदाधिकारी को कान मंत्र देने वाले हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिलाध्यक्ष के नेतृत्व में भंडारा शहर बैनर झंडे लेकर जल्लूश से राज ठाकरे का जंगी स्वागत किया जाएगा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिलाध्यक्ष नितिन वानखेड़े ने क्या कुछ कहा, सुनिए। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। आज 2006 महाराष्ट्र निर्माण सेनेचा जन्म झालेला होता आणि सातत्याने आम्ही 2006 पासून आज 2024 आहे, सातत्याने 18 वर्षापासून आम्ही काम करतो आहे। जिल्ह्यामध्ये शहराच्या गल्लीमध्ये आहे आणि लोकांच्या समस्या आम्ही दूर करत आहोत। जे काही समस्या आमच्यापर्यंत लोक घेऊन येतात आणि त्यांचे आम्ही समाधान करतो। आज जो आनंदाचा वातावरण पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेला आहे ते 18 वर्षानंतर झालेलं आहे। बराच वर्ष 18 वर्षापासून सन्माननीय राजसाहेबांचा दौरा झालेला नव्हता, दोनदा कॅन्सल झालेला होता काही परिस्थितीमुळे। पण आता 18 वर्षानंतर परत राजसाहेबांच्या भंडारामध्ये दौरा आहे। भंडारात दौरा असल्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालेलं आहे। जुने नवीन आजी माजी जेवढे कार्यकर्ता होते त्यांच्यामध्ये आनंदाचा आणि नवीन एक जोश तयार झालेला आहे। हा जोश येणाऱ्या काळामध्ये भंडारा विधानसभा, तुमसर विधानसभा, साकोली विधानसभेमध्ये फार मोठं चित्र करणार। राजसाहेब उद्या भंडाराला 21 तारखेला नागपूर रोड इथं मीना हॉटेल हल्दीराम इथं सायंकाळी 6 वाजता भंडाराला येणार आहेत। तरी बहुसंख्याने इथले भंडारा जिल्ह्यातले सगळे तालुका शहरातले लोक इथं जमा होणार आहेत, साहेबांची भेट घेणार आहे, भेटामध्ये बैठकी होणार आहेत आणि याच्यामध्ये आपण सगळं जिल्ह्याच्या आपलं समस्या सांगणार आहोत। आज भंडारा जिल्ह्यामध्ये आज आपल्याकडे रोजगार नाही आहेत, कारखाने नाही आहेत। शिक्षणासाठी आपल्याला भंडाराच्या 12वी नंतर सेकंड इयर नंतर फायनल नंतर आपल्याला मुलांना नागपूरला पाठवावं लागते शिक्षणासाठी। ही फार एक मोठी शिक्षणाची इथं समस्या आहे। जनरल हॉस्पिटलमध्ये मशिनऱ्या नाही, डॉक्टरांचा सगळा काही मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत, पण या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जी सुविधा आपल्याला हवी आहे, ज्या आजारावर जो उपचार व्हायचा आहे त्या मोठमोठ्या आजारांसाठी आपल्याला नागपूरच गाठा लागते। बरीचशी असे समस्या आहेत ज्याच्यामुळे आतापर्यंत भंडारा जिल्ह्याची विकास झालेली नाही। आजही हा भंडारा जिल्हा अविकसित जिल्हा असल्यामुळे इथं भरपूरशी असे समस्या आहे ज्याच्या निरावण करण्यासाठी आपल्याला राजसाहेबापर्यंत आपण जेही निवेदन देणार आहोत ते संपूर्ण आपण निवेदन भंडारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेकडून आणि कार्यकर्त्याकडून पदाधिकाऱ्याकडून ते आपण साहेबापर्यंत पोहोचणार आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच महाराष्ट्र निर्माण सेनेची 2024ला अगर सत्ता बसली तर महाराष्ट्रामधून भंडारा जिल्हा जो आहे 36 नंबरचा जिल्हा आमचा भंडारा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये आम्ही रोजगारी आणून, कारखाने आणून आणि उच्च शिक्षणाची व्यवस्थासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत इथं। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष भंडारा जिले में आ रहे हैं। ऐसे में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के महाराष्ट्र प्रदेश सरचिटनीस अखिल चित्री उनकी आंख और कान बनकर भंडारा जिले में पहुंचे और मीडिया से बातचीत के बाद राज साहब ठाकरे कल 21 तारीख को भंडारा जिले के दौरे पर आ रहे हैं। महाराष्ट्र प्रदेश सरचिटनीस अखिल चित्री ने बताते हुए राज साहब ठाकरे महाराष्ट्र के हर जिले का दौरा कर रहे हैं। यदि आप वहां मेरी पहली यात्राओं में शामिल हों, तब मैं एक निरीक्षक के रूप में जिले के पदाधिकारी से मिलने के लिए यहां आया था। मैंने पदाधिकारियों से बातचीत में कहा कि हम सम्मान पूर्वक राज साहब ठाकरे की आंख और कान बनकर आए हैं, तो राज साहब ठाकरे को अपनी बात कहने के लिए यहाँ पर भेजा तो हमें इस बात का एहसास हुआ कि यहाँ जिले में महाराष्ट्र के सभी पदाधिकारी, कार्यकर्ता, सैनिक यही कर रहे हैं। राजसाहेब ठाकरे नवनिर्माण यात्रावर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात हे भेट देत आहेत। आपण जर माझ्या पहिल्या दौऱ्यात आपण जर तिथे उपस्थित होता तर मी जेव्हा पदाधिकाऱ्यांना इकडे निरीक्षक म्हणून भेटायला आलेलो या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना,
तेव्हा मी असं म्हटलं होतं की आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचे डोळे आणि कान म्हणून इथे आलो आहोत. ज्या काय समस्या आहेत, तुमचं जे काय म्हणणं आहे ते सन्माननीय राजसाहेब ठाकरेंपर्यंत पोचवण्यासाठी इथे आलो आहोत. तर इथे प्रखर्षांनी आम्हाला जाणवलं की इकडे जिल्ह्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, महाराष्ट्र सैनिकांचं, सगळ्यांचं असं म्हणणं होतं की सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी भंडारा जिल्ह्यात यावं. तेव्हाच मी आणि माझे सहकारी वैभवजी घेडेकर, आमचे सरचिटणीस, आम्ही यांना आश्वासन दिलं होतं की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे लवकरच भंडारा जिल्ह्यात येतील. त्याप्रमाणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे भंडारा जिल्ह्यात उद्या येत आहेत. इथल्या जे काय आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना भेटण्यासाठी, तसंच या जिल्ह्यात नवीन चेहरे देण्यासाठी नवीन उमेदवार हे आपल्याला लवकरच या जिल्ह्यातनं पाहायला मिळतील आणि एक चांगली लढत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात देईल. आल्याच्या नंतर भंडाऱ्यामध्ये शहरामध्ये जे रस्ते वगैरे आहेत त्यांना दाखवणार का आपण? इथल्या जे काय समस्या असतील ते इथले जिल्हाध्यक्ष नितीन वानखेडे जे असतील किंवा आमचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश असेल किंवा इतर पदाधिकारी असतील, ते उद्या जेव्हा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना 1 to 1 भेटतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांच्या जे काय समस्या असतील, त्यांचं म्हणणं असेल, पक्षवाढीसाठी जे काय करण्याच्या त्यांच्या सूचना असतील, ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे ऐकतील आणि तसंच त्यांनी भंडारा जिल्ह्यात कशा प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढवायची आहे त्यासाठी जे काही सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांना राजमंत्र देतील, त्यानंतर त्या प्रकारे इकडे काम सुरू होईल. भंडारा से सी न्यूज़ संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। भंडारा जिले के सभी तालुका के ग्राम पंचायतों की ओर से सरकार के आदेश अनुसार ग्राम पंचायतों को दी जाने वाली राशि में कटौती किए जाने से नाराज सभी सरपंचों ने 2 दिन पहले ताला ठोको आंदोलन जारी किया है और सीईओ ने अपनी मनमानी करते हुए एक पत्र जारी करते हुए ग्राम पंचायत को, ग्राम विकास अधिकारी को ग्राम पंचायत खोलने का निर्णय लेकर इसमें सभी सरपंच संगठन नाराज होकर सीईओ ने गलत निर्णय है। इससे नाराज सरपंचों ने जिला परिषद भंडारा के गेट पर धरना देकर नारेबाजी से आंदोलन शुरू कर दिया है और सीईओ के खिलाफ नारेबाजी की। सरपंच संघटनेला संपाला सुरुवात झालेली आहे। हा संप आम्ही रितसररित्या सुरू केलेला आहे, कारण त्याच्या आधी आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं होतं की अनेक अशा सरपंचांच्या समस्या आहेत आणि गाव स्तरावर सुद्धा गाव चालवत असताना अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं। त्याकरिता आम्ही आमच्या सरपंच संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी स्तरावर जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते आम्ही आणि आमच्या भंडारा जिल्ह्याचे संघटनेचे पदाधिकारी हे सुद्धा आमचे मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आलेलं आहे, पण कुठल्याही आमच्या समस्येवर त्यांनी विचार केला नाही। त्याच्यानंतरच आम्ही 16/8/2024 पासून आम्ही राज्यव्यापी संपावर आम्ही जाण्याची तयारी दर्शवली। पण तयारी दर्शवल्याच्या नंतर मधातच आम्हाला काल एक मुद्दा माहिती झालं की आमच्या भंडारा जिल्ह्याचे सीओ साहेबांनी एक पत्र काढलेलं आहे आणि BDO स्तरावर आणि BDOला आदेश दिलेला आहे की ग्रामसेवकांनी आपल्या ग्रामपंचायती ह्या सुरू ठेवाव्यात। असा कुठलाही शासनाचा परिपत्रक जिल्हा परिषदेला नसताना सुद्धा फक्त भंडारा जिल्ह्याच्या सीओने हा आदेश का बरं काढला असावा, म्हणजेच त्यांना भंडारा जिल्ह्याचा विकास हा नको आहे। कारण अनेक समस्यावर काम करत असताना सरपंच हा कुठेतरी ग्रासरूटवर काम करत असताना अनेक समस्या सरपंचांना झेलाव्या लागतात। ह्या समस्या त्यांना कदाचित खुर्चीवर बसत असताना माहिती नसाव्यात। अशा सीओचा आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये काही काम नाही। म्हणूनच आमची एकच मागणी आहे की ज्या सीओनी सरपंचाच्या विरोधामध्ये परिपत्रक काढलेलं आहे अशा सीओवर एकतर कारवाई झालीच पाहिजे किंवा बदल या आमच्या भंडारा डिस्ट्रिक्टमधून त्यांची ट्रान्सफर झाली पाहिजे आणि जो परिपत्रक त्यांनी काढलेला आहे हा परिपत्रक त्यांनी रद्द केलं पाहिजे, अशीच आजच्या प्रसंगी आमची मागणी आहे। सरपंच संघटनेच्या दिला आणि डायरेक्ट BDOंना पत्र पाठविलं की म्हणजे ग्रामपंचायत उघडा आणि आपला कारोबार चालू करा। आम्ही इथं मूर्ख बसलेले आहोत का? सगळे म्हणजे संघटनेचे आम्ही सगळे लोक इथं आम्ही आपल्या कामासाठी झटत आहोत। आम्हाला आमचा जो 15 लाखाचा जो काम आहे तो आम्हाला 3 लाखापर्यंत करा असं ते लोक म्हणत आहेत। जर आम्हाला गावाचा विकास करायचा आहे तर आम्ही कुठून करायचा? जर आमचा अधिकारच ते हिसकावून घेत असतील तर आम्ही कुठं समोर जाणार आणि गावाचा विकास कसा करणार? म्हणून मी असं सीओ साहेबांना निवेदन करते की त्यांनी आपला तो निवेदन मागे घ्यावं आणि आमच्या ग्रामपंचायतला जसं लॉक लावलाय तसंच राहू द्यावं आणि आमची मान्यता समोर सरकावं। ग्रामपंचायत बचाव, सीओचं काय करायचं? ग्रामपंचायत बचाव। 1.5 महिन्यापूर्वी हायकोर्टाच्या माध्यमातून
जो 15 लाख रुपयाचे कामं ग्रामपंचायतला करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारचा जो कोर्टाचा निर्णय आला तेव्हापासून या संपूर्ण राज्यामध्ये सरपंच संघटना एकत्रित येऊन शासनाने जो निर्णय कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात शासनाने अपील करावी आणि अन्य काही जवळपास आमच्या 27 मागण्या आहेत त्या संबंधाने आम्ही विविध मंत्री असोत या राज्याचे आपले ग्रामविकास मंत्री असोत विविध आमच्या भागाचे प्रत्येक आमदार असोत यांच्या माध्यमातून प्रत्येकाला शासनाला ग्रामपंचायतच्या मागण्या काय आहेत आणि त्या त्यांनी उचलून धराव्यात अशी आमची मागणी होती आणि त्याच मागणीला अनुसरून आम्ही या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आम्ही प्रत्यक्षात भेटलो आणि आमच्या मागण्यांच्या निवेदन या राज्याचे जे अध्यक्ष आहेत जयंत पाटील यांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिला आणि त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी मी जो आपल्या मागण्यांच्या जे लवकरच एक 8-10 दिवसामध्ये मीटिंग लावतो आणि तुमच्या संपूर्ण मागण्या समजून घेऊन त्या जास्तीत जास्त तुमच्या पदरात पडतील या पद्धतीच्या आम्हाला आश्वासन दिले। परंतु त्यापूर्वी आम्ही आमच्या राज्य संघटनेने 7 ऑगस्टपासून संपूर्ण ग्रामपंचायत बंद होतील असा त्यावेळेस निर्णय घेतला होता, परंतु 2 ऑगस्टला या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्यामुळं आम्ही आमचा आंदोलन जो पुकारलेला होता तो 16 पासून डिक्लेअर केला, कारण की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 8-10 दिवसाची आणि मुख्यमंत्र्यांना पण वेळ मिळावा म्हणून आपण 8-10 दिवस त्यांना पण वेळ दिला आणि त्यानुसार 16 तारखेपासून आम्ही संपूर्ण ग्रामपंचायती बंद करण्याचा निर्णय हा ग्रामसभेच्या माध्यमातून घेतला आहे। नुसता म्हणजे संघटनांनी घेतला नाही, प्रत्येक ग्रामपंचायतनी त्यांच्या ग्रामसभेच्या माध्यमातून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार 16 तारखेपासून आज तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामधील संपूर्ण ग्रामपंचायत ह्या कुलूप बंद आहे। परंतु अशातच काल एक या जिल्हा परिषदचे जे CEO आहेत समीर कुर्तकोटी यांनी एक तुगलकी निर्णय काढला की त्यांच्या BDO मार्फत सर्व ग्रामसेवकांना एक पत्रक काढला जेवढ्या काही ग्रामपंचायतचे कुलूप बंद आहेत आणि जो कारभार बंद आहे आपण तो कारभार त्वरित सुरू करावा असा एक पत्रक काढला आणि त्यामुळं पुन्हा आमच्या संघटना आक्रमक झाल्या आणि COनी या ठिकाणी तो निर्णय तात्काळ रद्द करावा आणि या COला इथून तात्काळ याची बदली करावी या मागणीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील या ठिकाणी सरपंच एकत्र आलेले आहेत। आम्ही अशा COचा निषेध करतो। जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिला, तर दुसरीकडे जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवत मागील दाराने प्रवेश करून आपल्या दालनात बसले आहेत। काय सांगाल की तुमच्यामध्येच जिल्हा परिषद सदस्य अध्यक्षांमध्ये कुठेतरी समन्वय दिसून पडत नाही? नाही तसा विषय नाही आहे। ते आता अध्यक्ष साहेब त्या ठिकाणी ती त्यांच्याही पाठिंबा आहे, कारण मागील काळामध्ये तो जो निर्णय आहे त्या निर्णयाला अध्यक्ष साहेबाचाही विरोध आहे। कुठंतरी मागील काळामध्ये त्यांनी आपला मागच्या काळात CO साहेबांना बोलून त्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात करू नका असं याची आग्रही भूमिका त्यांनी मागच्या काळात घेतली होती आणि आता काही त्यांनी हा काही ठरवून काही केलं म्हणजे इथं बसून आंदोलन केलं त्याच्याबद्दल सरपंच आपला अध्यक्ष साहेबाला माहिती नसेल, तर आता जास्तीत त्या ठिकाणी काही असं त्यांच्या म्हणजे त्यांनी हेतुपुरस्पर त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं असा काही विषय आहे नाही। भंडारा से सी न्यूज़ संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। महाराष्ट्र के कन्नड़ तहसील के अंदर भारी बारिश होने से कन्नड़ शहर में नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बता दें कि कन्नड़ तहसील के अनेक गांव में भारी बारिश के चलते नागरिकों को परेशानी हो रही है। कन्नड़ तहसील के कन्नड़ घाटी में भारी बारिश के चलते पहाड़ी का मलबा गिरने से कन्नड़ घाट के रास्ते पूरी तरह से बंद हो गए हैं। कन्नड़ घाट में पहाड़ी मलबा गिरने से आधी रोड कट चुकी है। इसके चलते आने जाने वाली गाड़ियों को काफ़ी परेशानी हो रही है। लेकिन गौताला घाट में से कन्नड़ से 40 सगाव धुलिया जाने के लिए वाहन धारकों को दूसरा मार्ग सभी तरह से मजबूत हो जाने से आने जाने की राहत मिल रही है। कन्नड़ शहर में भारी बारिश के चलते कई घरों में काफी नुकसान भी हुआ है। कन्नड़ से सी न्यूज़ संवाददाता भाईदास जी पवार की रिपोर्ट। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर सोशल मीडिया पर पुलिस के ध्यान, सोशल मीडिया पर विवादित पोस्ट करने वालों के खिलाफ सख्त कार्यवाही की जाएगी। इस बात का ध्यान रखें कि सोशल मीडिया पर आपकी पोस्ट किसी की भावनाओं को ठेस पहुंचाकर
दो समुदायों के बीच दरार पैदा न कर दे। पुलिस अधीक्षक डॉक्टर विनायक कुमार राठौड़ एवं पुलिस उपयोगिता शहर विभाग नितिन बगाटे की प्रतिक्रिया। नमस्कार, मैं आईपीएस नवनीत कांवत, डीसीपी जोन 2 छत्रपति संभाजीनगर शहर पुलिस। पिछले एक सप्ताह से अपना शहर के आसपास और जिलों में दो समाजों के बीच में टेढ़ निर्माण होने की बहुत सारी शिकायतें आई हैं। इन सबको लेते हुए मेरा शहरवासियों से एक अनुरोध है कि आप इन सभी चीज़ों को आप बढ़ावा ना दें। आपकी कोई भी कंप्लेंट अगर है तो आप हमारे पास आ सकते हैं, पुलिस के पास आ सकते हैं, हम डेफिनेटली उस पर हम कार्रवाई करेंगे। सोशल मीडिया का इसमें हमारे नोटिस में आया है कि सोशल मीडिया का बहुत लोग इसका इस्तेमाल कर रहे हैं अफवाहों को फैलाने के लिए और समाज में डर पैदा करने के लिए। इस चीज़ के लिए मैं क्लियर कट आप सभी को आह्वान करना चाहता हूँ कि जो भी ऐसे लोग हैं जो सोशल मीडिया का इस्तेमाल इन सब चीज़ों के लिए करते हैं, आप सभी के ऊपर हमारी नज़र है। कोई भी इंसान उस ऐसी पोस्ट को जिसमें दो समाज के बीच में टेढ़ निर्माण हो सकती है, जिसमें दो समाज के बीच में दंगा हो सकता है, ऐसी पोस्ट को लाइक कर रहा है, शेयर कर रहा है, फॉरवर्ड कर रहा है, तो आप सचेत रहिएगा, क्योंकि हमारी साइबर टीम और हमारी पूरी टीम उस चीज़ को हम निगरानी पे कर रहे हैं। अगर आपने उस चीज़ को फॉरवर्ड भी किया है, स्टिल आप उसमें गुनहगार होगे और आपको हम उसमें बुक करेंगे। इसीलिए मैं आप सभी को कहना चाहता हूं कि हमारा शहर बहुत ही शांति प्रिय शहर है। इस शहर की शांति को आप बना के रखिए। कोई भी दिक्कत है, हमारी पुलिस सज्ज है आपकी मदद करने के लिए, पर कोई भी कायदा और सुव्यवस्था की चीज़ आप अपने हाथों पे ना लीजिए। कुछ भी दिक्कत है, परेशानी है, हमसे कांटेक्ट कीजिए, हमारी डायल 112 डायल कीजिए, आप हमारे पास आइए, हम डेफिनेटली उसमें हल निकालेंगे। बट लॉ एंड ऑर्डर हमारे शहर को पीछे भेजता है, आगे नहीं। हमारे शहर को हमें आगे बढ़ाना है और हमारे शहर को हमें शांत रखना है। धन्यवाद। जय हिंद। मैं डीसीपी जोन 1 नितिन बगाटे, छत्रपति संभाजीनगर शहर पुलिस। पिछले कई दिनों से दो समाज में दूरियां बनाने वाले और शहर का माहौल ख़राब करने वाले ऐसे कुछ मैसेजेस जो सोशल मीडिया पर वायरल हो रहे हैं और कई अन्य प्रसार माध्यमों पर भी वायरल हो रहे हैं, ऐसे कई मैसेज करने वाले युवाओं पर छत्रपति संभाजीनगर पुलिस दल ने कार्रवाई की है। आप सभी से ये गुजारिश है कि दो समाज में दूरियां बनाने वाले, उनमें दरारें पैदा करने वाले और अफवाहें फैलाने वाले ऐसे कोई भी मैसेजेस आप सोशल मीडिया और अन्य प्रसार माध्यमों पर वायरल ना करें। आप सभी से ये गुजारिश है कि आप अमन और शांति बरकरार रखें। आप सभी से ये गुजारिश है कि छत्रपति संभाजीनगर पुलिस दल का आप साथ दें और ऐसे कोई भी मैसेजेस और वायरल करने वाले, अफवाहें फैलाने वाले की जानकारी आप सीधे छत्रपति संभाजीनगर पुलिस दल को दीजिए। छत्रपति संभाजीनगर पुलिस दल बहुत ही सज्ज है किसी भी प्रकार का लॉ एंड ऑर्डर का सामना करने के लिए और आप इसमें हमारा सहकार्य करेंगे, यही आप सभी से हमारी आशा है। जय हिंद। महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।